तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। अर्थातच कार्यक्रमात वेळ फार कमी असल्यामुळे मी थोडा फास्ट पुढे जातो। या ठिकाणी कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी दैनिक देशदूत व देशदूत टाइम्सच्या संपादक डॉक्टर वैशाली बालाजीवाल यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक करावं। सगळ्यांना नमस्कार आणि सगळ्यांचं स्वागत आहे देशदूतच्या या जीवन संजीवन पुरस्कारामध्ये। आनंद होतोय तुम्हाला सगळ्यांना बघून आणि सगळ्यांना एकत्र बघून, कारण की देशदूत आपण म्हणतो की हे एक पारिवारिक दैनिक आहे। मॅडम साधारण 1970 मध्ये सुरू झालेलं 54 वर्ष आता या देशदूतला होतील। मातीतलं दैनिक म्हणून देशदूतकडे सगळेजण बघतात आणि गुणवंत ज्ञानवंत पुरस्कार ही देशदूतची खरी तर परंपरा आणि समाजातले वेगवेगळ्या गुणवंतांचा सत्कार करणं हे देशदूतचं कर्तव्य आणि चांगलं काम करणाऱ्यांच्या पाठीवर एक थाप मारावी म्हणून हे सोहळे आम्ही आयोजित करतो। डॉक्टर्स डेच्या निमित्ताने नाशकातले जे कोणी ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत की ज्यांनी आपलं आयुष्य या नाशिकच्या हेल्थ सेक्टरला दिले अशांचा जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान करतो आणि बाकीचे जे चांगले डॉक्टर्स ग्रामीण भागातही नाशकातही काम करतात त्यांच्याही पाठीवर एक कौतुकाची थाप आम्ही देतो। या पुरस्काराला आपण आलात, आम्हाला खूप आनंद आहे। डॉक्टर श्रीखंडे सर त्यांची व्यस्तता, खरं तर त्यांचे पेशंट्स आणि इथे पण आल्यावर त्यांचे फोन चालूच आहेत पेशंट्सचे, पण ज्या मृदुतेने ते पेशंट्सशी बोलतात हे बघून खरंच धन्य वाटलं मला की अजूनही तो पेशंट आणि डॉक्टरचा संबंध तितका जिव्हाळ्याचा टिकून आहे। आणि अर्थात आमचे मित्र डॉक्टर सुधीर संकलेचा जे IMAचे प्रेसिडेंट आहेत, हे सगळेजण आले आहेत, सगळे तुम्ही इथं उपस्थित झालात, तुमचं मी स्वागत करते। मॅडम येण्याचा आनंद आणखीन 2 आहे, त्यांचं बायोडेटा तर वाचन होईलच, पण मला अशी माहिती मिळाली मॅडम की पुलवामा अटॅक जेव्हा झाला तेव्हा तुम्ही नॉर्दर्न सेक्टरमध्ये होतात आणि त्यावेळेसची सगळी मेडिकल इमर्जन्सी तुम्ही हँडल केली। खरोखर अतिशय धैर्याचं आणि शौर्याचं असलेलं हे काम तुम्ही केलं, त्याबद्दल तुमचा आम्हाला खूप सार्थ अभिमान आहे। पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत। धन्यवाद मॅडम। खरं बघितलं तर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले सर्व मान्यवर त्यांचं कार्य खूप मोठं आहे, पण थोडक्यात मांडण्याचा मी प्रयत्न या ठिकाणी करतो। सर्वप्रथम सन्माननीय डॉक्टर माधुरी कानेटकर मॅम, लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी राजीव कानेटकर नाशिक येथील महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत। डॉक्टर कानेटकर यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथून प्रथम क्रमांकाने MBBS ही पदवी प्राप्त केली आहे। त्यानंतर बालरोगशास्त्र विषयात त्यांनी MD ही पदव्युत्तर पदवी मिळवली। सन 2017 ते 2019 या काळात त्यांनी सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून काम केले। अध्यापन व संशोधनाचा त्यांना 22 वर्षाचा प्रदीर्घ असा अनुभव आहे। उत्कृष्ट सेवेबद्दल जनरल डॉक्टर कानेटकर यांना परम पुरस्कार मिळाला आहे। त्याचबरोबर 2022 मध्ये विशिष्ट सेवा पदक, 2018 मध्ये अतिविशिष्ट सेवा पदक तसेच 2014 मध्ये त्यांना विशेष सेवा पदकाने गौरवण्यात आले आहे। पंतप्रधानांच्या विज्ञान तंत्रज्ञान आणि इनोव्हेशन सल्लागार परिषदेच्या त्या सदस्य आहेत। आरोग्य विज्ञान विद्यापीठात 2008 साली त्यांना सर्वोत्तम प्राध्यापक म्हणून सन्मानित केलेले आहे। कुलगुरू म्हणून काम करताना विद्यार्थ्यांना कल्याणाला त्यांनी प्राधान्य दिले आहे। डॉक्टर कानेटकर यांनी अधिकारी, प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने आरोग्य विज्ञान विद्यापीठात अनेक कालबद्ध उपक्रम हाती घेतले आहेत। असं एक उत्कृष्ट असं व्यक्तिमत्व, अष्टपैलू असं व्यक्तिमत्व आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले। एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं स्वागत करूया। त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी लागलेले प्राचार्य डॉक्टर शैलेश V श्रीखंडे साहेब। प्राचार्य डॉक्टर शैलेश श्रीखंडे हे टाटा मेमोरियल हॉस्पिटलचे उपसंचालक आहेत। कर्करोग शस्त्रक्रिया विभाग प्रमुख तसेच सर्जिकल सर्व्हिस प्रमुख आहेत। तब्बल 1200हून जास्त विपल शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वी केल्या। जगातील निवडक सर्जनपैकी ते एक आहेत। भारतभर विविध शहरात स्वादुपिंड, गॅस्ट्रिक, कोलेस्टेरॉल आणि पित्ताशयाच्या कर्करोगाच्या शस्त्रक्रियाचे 58हून अधिक थेट त्यांनी ऑपरेट राहून जाऊ दे। या ठिकाणी फुलाची पाकळी आणि अर्थातच मान्यवरांचं आमच्यासाठी दिलेला हा महत्त्वाचा वेळ, आम्ही एक छोटंसं टोकन ऑफ लॉ म्हणून त्यांचा या ठिकाणी सन्मान करतोय। सर्वप्रथम लेफ्टनंट जनरल डॉक्टर माधुरी कानेटकर यांचा सन्मान सन्माननीय श्री विक्रम भाऊ सावडा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो।
जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा स्वागत करूया. यानंतर सन्मान्य डॉक्टर शैलेशजी श्रीखंडे यांचा सन्मान सन्मान्य श्री विक्रम भाऊ सारडा यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे सन्मान्य डॉक्टर सुधीरजी संकलेचा यांचा सन्मान डॉक्टर वैशाली बालाजीवाले यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे आजच्या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले क्रीडेचे अध्यक्ष सन्माननीय कृणालजी पाटील यांना विनंती करतो त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांचा सन्मान देखील सन्माननीय गावडे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे क्रीडेचे सेक्रेटरी सन्माननीय गौरवजी ठक्कर यांचं देखील या ठिकाणी आगमन झाले त्यांना विनंती करतो कृपया आपण व्यासपीठावर यावं व त्यांचा देखील सन्मान या ठिकाणी विक्रम भाऊंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे समाजसेवेत नेहमीच अग्रेसर असणारे आमचे सर्वांचे लाडके सन्माननीय लक्ष्मणजी सावजी साहेब यांना विनंती करतो कृपया आपण देखील व्यासपीठावर यावं व त्यांचा सन्मान या ठिकाणी विक्रम भाऊंनी करावा असं मी त्यांना विनंती करतो. अर्थात आजचा हा कार्यक्रम म्हणजे जीवन संजीवन पुरस्कार सोहळा आणि व्यासपीठावर यावं आणि त्यांचा सन्मान या ठिकाणी विक्रम भाऊंनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. आपण मापू शकत नाही कारण पदोपदी प्रत्येक क्षणी त्यांचं कार्य खूप मोठं आणि महत्वाचं असतं. या ठिकाणी आपण जीवन गौरव सोहळ्याला आपण सुरुवात करतोय. सर्वप्रथम मी या ठिकाणी डॉक्टर शिरीष मधुकर सुळे यांचा यांचं कार्य आहे ते थोडक्यात सांगतोय. डॉक्टर शिरीष सुळे हे नाशकातील सुप्रसिद्ध मानसोपचार तज्ज्ञ आहे आणि त्याचप्रमाणे मुंबई आणि पुण्याबरोबर महाराष्ट्रातील ते पहिले मानसोपचार तज्ज्ञ आहेत. सर आपलं मनापासून खूप खूप अभिनंदन आणि आम्हाला अभिमान माध्यमातून गेल्या 15 वर्षापासून वैद्यकीय शिबिरे, आरोग्य शिक्षण, युवकांसाठी शिबिरे आणि विविध विषयांवर त्यांचे व्याख्याने नेहमीच होत असतात. असे सन्माननीय डॉक्टर रवींद्र शंकरराव शिवते यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. त्यांना देशदूत परिवाराच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येत आहे. सर आपलं मनापासून अभिनंदन. अशी त्यांची नेहमीच ओळख आहे. आवश्यक आणि गरजेनुसार औषध व त्या तत्वानुसार उपचार पद्धती त्यांनी अवलंबिली आहे. डॉक्टरांनी अनेक वेळा शाळा, कॉलेजेस, संस्था, रेडिओ या आरोग्यविषयक समुदेशन, व्याख्यान, चर्चासत्रात त्यांनी भाग घेतलाय. असे सन्माननीय डॉक्टर विकासजी गोगटे यांना आपण या ठिकाणी जीवन गौरव पुरस्कार देऊन आपण सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचा सन्मान आणि स्वागत करूया. यानंतर सन्माननीय डॉक्टर अनिलजी कासलीवाल देशदूत परिवाराच्या वतीने जीवन गौरव पुरस्कार देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. सन्माननीय डॉक्टर अनिलजी कासलीवाल
आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर डॉक्टर शिरीषजी देशपांडे हे नाशिकमधील प्रख्यात इंटरमेडिसिन आणि क्रिटिकल केअर स्पेशलिस्ट असून ते सध्या सह्याद्री सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नाशिक येथे प्रॅक्टिस करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर शिरीष देशपांडे यांनी जनरल फिजिशियन म्हणून काम केले आहे. यापूर्वी त्यांनी एचएल हॉस्पिटल कन्सल्टंट म्हणून काम बघितले आहे व राजबहादूर हॉस्पिटल नाशिकचे ते मेडिकल डायरेक्टर होते. IMAचे ते प्रेसिडेंट देखील होते. असे सन्माननीय डॉक्टर शिरीषजी देशपांडे यांना आपण जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करतोय. एका जोरदार टाळ्यांनी त्यांचा सन्मान करूया. शेतकरी कुटुंब म्हणून त्यांच्याकडे नेहमीच बघितलं गेलं, पण त्या शेतीत भागत नव्हतं म्हणून विडी रवळण्यासाठी सुद्धा घरातले लोक जात होते. दोडवीर नगरच्या पवार कुटुंबाने आपल्या एका मुलाला डॉक्टर करण्याचा धास घेतला. मुलाने मिळवलेल्या संधीचं सोनं करीत डॉक्टर झाल्यानंतर सिन्नर तालुक्यातील पहिलं खाजगी हॉस्पिटल उभारलं आणि त्या हॉस्पिटलची उत्तर प्रगती होते आणि चांगलं असं कार्य डॉक्टर गजीराम पवार करतात. एकदा जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी स्वागत करूया आणि त्यांना जीवन संजीवन पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर सन्माननीय डॉक्टर नारायण देवगावकर गेल्या 35 वर्षापासून डॉक्टर नारायण देवगावकर हे देवगावकर हॉस्पिटलमध्ये नाशिक जिल्ह्यातील रुग्णांची सेवा करत आहेत. देवगावकर हॉस्पिटल हे नाशिकच्या आरोग्य सेवा क्षेत्रातील एक विश्वासार्ह नाव आहे. किफायतशीर दरात रुग्णांना उपचार देण्यासाठी हे हॉस्पिटल नेहमीच तत्पर असतं. या ठिकाणी मी सन्माननीय डॉक्टर नारायण देवगावकर व त्यांचे चिरंजीव सन्माननीय डॉक्टर पार्थ देवगावकर यांना विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर यावं आणि हा सन्मान स्वीकारावा. मला वाटतं एक जोरदार टाळ्या नक्की व्हायला पाहिजे. यानंतर डॉक्टर प्रशांत बिर्ला नाशिकमधील एक आघाडीचे सुपर स्पेशालिटी नेत्र रुग्णालय म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे बिर्ला आय हॉस्पिटल. एकाच छताखाली डोळ्याची काळजी घेणाऱ्या तंत्रज्ञानाचा सर्व समावेश टीमसह हॉस्पिटलने सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहे. हॉस्पिटलला NABH नामांकन देखील मिळाले आहे आणि नाशिक शहरामध्ये डोळ्याचा दवाखाना म्हणून सर्वात जास्त प्रसिद्ध असलेले हे बिर्ला आय हॉस्पिटल. सन्माननीय डॉक्टर प्रशांत बिर्ला यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्या मातोश्री देखील या ठिकाणी येतात. त्यांचं देखील एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. जीवन संजीवन पुरस्कार देऊन देशदूत परिवार त्यांचा सन्मान करीत आहे. आपलं मनापासून हार्दिक हार्दिक अभिनंदन. यानंतर डॉक्टर राजेंद्रजी नेहते. डॉक्टर राजेंद्र नेहते हे नाशिकमधील प्रमुख प्लास्टिक कॉस्मेटिक अँड हँड सर्जन आहेत. प्लास्टिक सर्जरीच्या क्षेत्रात राष्ट्रीय ख्याती असलेले डायनामिक प्लास्टिक सर्जन पैकी एक आणि कॉस्मेटिक हँड सर्जरी मायक्रो सर्जरी करणारे हे एकमेव नाशिकमधले डॉक्टर आहेत. डॉक्टर राजेंद्र नेहते. एका जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं या ठिकाणी अभिनंदन आणि स्वागत करूया. नाशिकच्या पंचवटी येथील रजनी हॉस्पिटलचे ते संचालक आहेत. डॉक्टर विनोद महाले हे लेप्रोकोसिस सर्जन आहेत आणि प्रसूती आणि स्त्रीरोग तज्ञ, इंडोस्कोपी व वंध्यत्व विशेषज्ञ आहेत. त्यांना या क्षेत्रातील 20 वर्षाचा अनुभव आहे. 1000हून अधिक यशस्वी शस्त्रक्रिया त्यांनी केल्यात. असे सन्माननीय डॉक्टर विनोदजी महाले. एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. देशदूत परिवाराच्या वतीने जीवन संजीवन पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. यानंतर सन्माननीय डॉक्टर खुशालजी जाधव हे लासलगाव येथील एक MD मेडिसिन फिजिशियन आहेत आणि अर्थातच जटिल, गंभीर आणि अपघातग्रस्त रुग्णांवर त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर शस्त्रक्रिया देखील केल्या आहेत आणि वेगवेगळ्या प्रकारे त्यांचे उपचार देखील केले आहेत. आज डॉक्टर जाधव हे अत्यंत यशस्वीपणे नाशिकच्या निफाड तालुक्यातील लासलगाव येथे रुग्णसेवा करीत आहेत. लवकरच त्यांचे लासलगाव येथे 100 बेडचे सुपर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येणार आहे, समृद्ध हॉस्पिटल नावाने. असे सन्माननीय डॉक्टर खुशालजी जाधव यांना जीवन संजीवन पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. रूरल एरियामध्ये 100 बेडचं हॉस्पिटल सुरू करणं ही खूप मोठी गरजेची गोष्ट आहे आणि ते या ठिकाणी डॉक्टर जाधव करतात. त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या नक्कीच व्हायला पाहिजे. यानंतर
सद्गुरू हॉस्पिटल पंचवटी नाशिक यांचं देखील खूप महत्त्वाचं कार्य आहे. नाशिक शहराची वाढ झपाट्याने होते आणि त्यानुसार शहरात प्रचंड प्रमाणात विविध सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. वाढत्या नागरिकांबरोबरच नागरिकांचा उत्तम वैद्यकीय सेवा देण्यासाठी यांचा कल आहेत. अशा या सद्गुरू हॉस्पिटलचे सन्माननीय संचालक डॉक्टर कृष्णा यादव व डॉक्टर निशांत गावले यांना विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर यावं. सद्गुरू हॉस्पिटल टीमचे कोणी मेंबर आले असतील तर त्यांना विनंती, कृपया आपण व्यासपीठावर यावं. यानंतर डॉक्टर विशाल रायते पाटील. अर्धांग वायूची लक्षणे दिसू लागताच वेळेवर उपचार करणे अतिशय गरजेचे आहे. ही गरज ओळखून अत्यंत खात्रीशीर उपचार पद्धती रायते पाटील पॅरालिसिस रिहॅबिलिटेशन सेंटर मार्फत केले जाते. डॉक्टर विशाल रायते हे या सेंटरचे प्रमुख आहेत. अर्धांग वायूसाठी हे सेंटर वरदान ठरले आहे. असं हे अतिशय चांगलं असं कार्य करणारे डॉक्टर विशाल रायते पाटील यांना जीवन संजीवन पुरस्कार देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. सर्व पुरस्कारार्थींचे देशदूत परिवाराच्या वतीने खूप खूप अभिनंदन. सर्वात प्रथम हे जीवन गौरव पुरस्कार वगैरे दिलं, कोणतरी म्हटलंय की आता बस झालं असा तुम्हाला सिग्नल आहे, पण मला वाटतं मी काय आम्ही सगळे लोक त्यातले नाही. आम्ही आमचं काम चालू ठेवणार आहोत. आज हा पुरस्कार एवढ्या ज्येष्ठ आणि माननीय डॉक्टरांच्या हातून, डॉक्टर श्रीखंडे, डॉक्टर कानेटकर यांच्या हातून आम्हाला मिळालं, खरोखरीच आमचं भाग्य आहे. आणि त्या दिवशी मी देशदूत परिवाराचे सगळेजण आम्ही आभार देतो. खरं म्हणजे असे पुरस्कार मिळाले की आपण जे काय करतोय त्याला तुम्ही दिलेली एक थाप आहे आणि त्याच्यामुळे आमच्यासाठी ते एक टॉनिक आहे की अजून आपण करायचं आहे. सगळ्यांच्या मनात असं, जेव्हा मला असं वाटतं की जेव्हा आपण काम सुरू करतो तेव्हा कधीही काय सेवा विवा असं काय डोक्यात नसतं. एक बेसिक रोटी कपडा मकान एवढंच असतं. पण जसजसं आपण परिस्थितीनुसार बदलत जातो आणि जे काय आपल्याकडनं होत असतं त्याच्याबद्दल तुम्ही आम्हाला एक शाबासकी दिलेली आहे, त्याच्यावर आभारी आहोत. आणि मी प्रॉमिस करतो सगळ्यांच्या वतीने की आम्ही जसं आतापर्यंत काम करत आहोत तसंच आम्ही पुढे चालू ठेवणार आहोत. नमस्कार. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर सुधीरजी संकलेश यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आम्ही आपल्याकडे नेहमीच बघतो असे सन्माननीय डॉक्टर सुधीरजी संकलेश आहेत. नमस्कार. सन्माननीय व्यासपीठ कानेटकर मॅडम, विक्रम भाऊ, डॉक्टर शैलेश श्रीखंडे, सगळे माझे ज्येष्ठ गुरु, इथे ज्यांना हा जीवन गौरव पुरस्कार मिळाला आहे आणि जीवन संजीवन पुरस्कार मिळालेले माझे कंटेम्पररी डॉक्टर्स, सर्वांचं सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन. देशदूतने हा जो उपक्रम दरवर्षी राबवतात त्याबद्दल विक्रम भाऊंचं खूप खूप अभिनंदन. मी माझ्या लहानपणापासून खरं म्हणजे देशदूतशी असोसिएटेड आहे. शाळेत जात असताना एक व्याख्यानमाला असायची, बस्तीरामजी सारडा व्याख्यानमाला, आणि त्या व्याख्यानमालेत आम्ही रांग लावायचो. रांगेत उभं राहायला लागायचं. 2 तास आधी आत जागा मिळण्यासाठी परशुराम सायखेडकर नाट्यगृहाच्या बाहेर एक रांग लागायची आणि आम्ही शाळेत जात होतो तेव्हा त्या रांगेत उभं राहायचो. शिवाजीराव भोसलेंची व्याख्यानं ऐकणं. तेव्हापासून सारडा परिवाराशी नाशकातले सगळे लोक मला वाटतं असोसिएटेड आहेत. सामाजिक भान कायमच देशदूतनं ठेवलंय. कालच डॉक्टर डे संपन्न झाला. इंडियन मेडिकल असोसिएशनमध्ये आम्ही देखील आमच्या 5 सिनियर डॉक्टर्सचा सन्मान केला आणि कालही मी तिथं हेच बोललो की आरोग्य व्यवस्था ही खूप बदलली आहे. गेल्या 30 वर्षात त्यात आमूलाग्र बदल झालाय. शिक्षण व्यवस्था बदलली आहे, वैद्यकीय शिक्षण बदललंय. आज सुदैवाने कानेटकर मॅडम आपल्यात उपस्थित आहेत. आमच्या वेळी असलेलं वैद्यकीय शिक्षण आणि आज असलेलं वैद्यकीय शिक्षण, माझी दोन्ही मुलं मेडिसिन करतायत.
एक वेगळ्या पद्धतीचं, ज्याला मी कॉम्पिटन्सी बेस्ड मेडिकल एज्युकेशन म्हणतो, असं समाजाची किंवा रुग्णांची जी गरज आहे अशा पद्धतीचं वैद्यकीय शिक्षण आता दिलं जातं. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठानं कायमच नवनवीन उपक्रम राबवून या शिक्षणाला हातभार लावलेला आहे. पण ही आरोग्य व्यवस्था आणि शिक्षण व्यवस्था किंवा हे बदलत असताना रुग्ण आणि डॉक्टर यांचं नातं देखील बदलायला लागलंय आणि तो मला खूप मोठा कन्सर्न वाटतो, खूप मोठा काळजीचा भाग वाटतो. आणि इंडियन मेडिकल असोसिएशन म्हणून आम्ही त्यावर काम करीत आहोत. कारण डॉक्टर आणि रुग्ण यांच्यातला सुसंवाद जर कायम राहिला तर जो कृतज्ञता दिवस आपण एक दिवसासाठी पाळतो तो वर्षभर पाळू असं मला वाटतं. त्यामुळे एक स्लोगन आम्ही ठेवली होती की आनंदी डॉक्टर, वेदनामुक्त रुग्ण आणि सुखी समाज. आपण सगळ्यांनी याचा संकल्प करूयात, याची शपथ घेऊयात आणि त्या दृष्टीनं काम करूयात. पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. प्रथम सगळ्यांना अभिनंदन. एक फार सुरेख फंक्शन मला अटेंड करायला मिळाले याबद्दल मी आभारी आहे आणि त्यासाठी विक्रमजी सारडांची मला आय शुड थँक यू. मी टाटा हॉस्पिटलमध्ये काम करत असल्यामुळे युजली मंगळवारी संध्याकाळी नाशिकला येणं मुंबईहून हे अशक्य आहे आणि हे मला काल वाटत होतं की मी येऊ शकणार नाही. पण नंतर ऑफकोर्स मी कानिटकर मॅडमचं नाव ऐकलं. सारडा परिवारशी माझ्या वडिलांपासून खूप जुना परिचय आहे आणि वन्स अ मॅन लाईक हिम इन्व्हाइट्स इट बिकम्स डिफिकल्ट की नाही म्हणणं. सो इथे आलोय त्याबद्दल मला खूप बरं वाटतं. माझे वडील आज 93 वर्षाचे आहेत. ते 60-70 वर्ष आय थिंक अनेक जणांना त्यांच्याशी चांगला परिचय आहे आणि माझा पहिला परिचय नाशिकशी वडिलांमुळे, कारण माझी आत्या पण इकडे होती आणि जेव्हा मुंबईमध्ये वडिलांचं काही नाव नव्हतं, जागा नव्हती, काम नव्हतं, तेव्हा ते दर आठवड्याला कल्याणला कामाला यायचे आणि दर 15 दिवसांनी इथे नाशिकला डॉक्टर पुराणिक म्हणून होते, त्यांच्याबरोबर सुद्धा ते कामाला यायचे. सो त्यांचं जे काही काम आणि नाव होतं ते कल्याण, नाशिक, धुळं, जळगाव या सगळ्या भागामध्ये. ही वॉज नॉट अ मॅन विथ अ बिग नेम, ही वॉज नॉट अ मॅन विथ अ बिग हॉस्पिटल, ही वॉज नॉट अ मॅन विथ अ बिग अटॅचमेंट. ही केम फ्रॉम अ व्हेरी हंबल बॅकग्राऊंड आणि तिथे सुरुवात करून आम्ही लहानपणापासून आम्ही 4 मुलांनी घरी मात्र एक बघितलं की आई वडिलांबरोबर उभी होती. आई स्वतः गायनेकॉलॉजिस्ट असून स्वतःचं करिअर बाजूला ठेवून 4 मुलांना सांभाळून एक गोष्ट मात्र आम्ही नक्की शिकलो की कुठल्याही परिस्थितीमध्ये यू शुड नॉट कॉम्प्रोमाइज ऑन युअर क्वालिटी ऑफ वर्क, व्हॅल्यूज अँड एथिक्स. सो एक आदर्श जे असतं ते शिक्षण चालू होतं शाळेच्या आधी, शाळेमध्ये नाही, and that happens at home. So I think I have been very fortunate to see some very good values in life which have stayed with me. आता डॉक्टर्स डे हा एक प्रकार असतो जो दरवर्षी एक 100, 200, 300 मेसेज आणि टेलिफोन येतात आणि आय डोंट हॅव मच ऑफ अन अटॅचमेंट. कारण तुम्ही फार छान बोललात की इट शुड नॉट बी वर्षातला एक दिवस, इट शुड बी वर्षातला एव्हरी डे फॉर द होल ऑफ आवर लाईफ. आणि ॲक्च्युली कुठलंही काम तुम्ही करा त्यामध्ये आय थिंक सर्वात महत्त्वाची गोष्ट इज माणुसकी. इफ यू आर नॉट अ गुड ह्युमन बीइंग, however talented you may be, however intelligent you may be, however smart you may be, however skillful you may be, you are not going to do well in life. It's a different statement which I make. माझं वय फक्त 53 आहे. All of you are great inspiration and I am honored that I got a chance to give you an award to so many of you who are doing outstanding work in different specialties in different parts. Not just of Nashik but even beyond. ग्रामीण भागामध्ये सुद्धा अप्रतिम काम. डॉक्टर जाधव 100 बेडचं हॉस्पिटल, मुंबईमध्ये 10 बेडचं हॉस्पिटल चालवणं सोपं नाही आहे आणि आय कॅन इमॅजिन द काइंड ऑफ एफर्ट अँड मोटिवेशन यू हॅव फॉर डुईंग दिस. सो आय थिंक आय एम हंबल्ड विथ वॉट हॅज हॅपन.
I keep on learning all the time, everywhere when I see things, people doing so much for society. तिकडे आता आज दुपारी मला मॅडम भेटले आणि त्यांच्याकडून मला कळलं अबाउट देशदूत. खरं सांगायचं तर मला कल्पना नव्हती. 2004 साली दिस इज द फर्स्ट मराठी डेली विच हॅज गॉट अ वेबसाईट एस्टॅब्लिश्ड. आपण आज इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल बोलतो, बट प्युअरली अ ग्रामीण न्यूजपेपर आणि नाशिकचा न्यूजपेपर विच इज देअर इन 126 देशांमध्ये आहे. सो या सगळ्या गोष्टी जर एकत्र आल्या तर डॉक्टरांचं आयुष्य आणि सोसायटीचं आयुष्य चांगलं होतं. सो एकमेकांबरोबर राहणं, एकमेकांसाठी चांगली कामं करणं, मनापासून करणं. आता ऑफकोर्स सर म्हणाले की आपण जेव्हा डॉक्टर होतो तेव्हा पहिल्यांदा आपण फक्त राहण्या खाण्यापिण्याबद्दल विचार करतो. पण जर का आपण थोडे जरी नशीबवान असलो की आपल्याला जर काही चांगले टीचर्स मिळाले किंवा काही चांगली आदर्श मिळाली तर आपण त्याचा विचार करतो. पण त्याच्या पलीकडे सुद्धा सुरुवातीपासूनच आपण आपल्या मनाची झेप जी असते ती जर आपल्याला एक चांगली झेप मिळाली तर आपण वी कॅन कीप आवर सेल्फ मोटिवेटेड फॉर लाईफ अनरिलेटेड टू वेदर यू हॅव अ हाऊस टू स्टे ऑर अ फॅमिली टू लिव्ह विथ. सो आय थिंक आपण फार नशीबवान आहोत सगळे डॉक्टर्स. मला एवढाच मेसेज द्यायचा आहे की तुम्ही तर सगळ्यांनी कामं चालू ठेवायचीच आहेत. सोसायटीला त्याची गरज आहे आणि सोसायटीला माणुसकीची पण सर्वात जास्ती गरज आहे. या जर दोन गोष्टी ठेवल्या आणि जर आमच्या पिढीने, मी स्वतःला आमची पिढी म्हणतो बट आय एम 53 नाव, देर इज अ नेक्स्ट जनरेशन ऑल्सो विथ whom I work very closely in Tata. We need to work far more harder than what we are working. So one message I want is की आपल्या देशामध्ये इतकं काम असताना आपण त्या कामाची नोंद करत नाही. हिस्टॉरिकली आपल्या देशामध्ये रेकॉर्ड कीपिंग इज अ प्रॉब्लेम अँड वी नीड टू एक्नॉलेज दिस दॅट वी आर नॉट लाईक अ जर्मन कंट्री ऑर लाईक अ जॅपनीज कंट्री. आणि त्यांच्याकडून चांगल्या गोष्टी शिकण्याच्या खूप आहेत. मी जर्मनीमध्ये 3 वर्ष काम केलेलं आहे आणि डॉक्युमेंटेशन एवढं चांगलं अप्रतिम काम करून जर आपण केलं नाही तर ह्या पिढीला आणि त्याच्या पुढच्या पिढीला हे असे चांगले समारंभ, हे चांगलं जे काम आहे ते आज आपण लक्षात ठेवू, 1 वर्षासाठी लक्षात ठेवू आणि नंतर ते कुठेतरी निघून जातं. ते होता कामा नये. सो पण ती जपून ठेवणे ही आपली जबाबदारी आहे. अँड दॅट वुड बी माय मेसेज टू ऑल ऑफ यू. थँक यू व्हेरी मच फॉर इन्व्हायटिंग मी. सारदा साहेब, वैशाली मॅडम, डॉक्टर श्रीखंडे, डॉक्टर सकरेचा and all the seniors who have today been awarded, सगळ्यांचं सर्वप्रथम मी खूप मनापासून अभिनंदन करते. आणि तुमचं तर काम उत्कृष्ट आहे, पण अभिनंदन करताना मी देशदूतचंही अभिनंदन करते आणि त्याचं कारण मी स्पेसिफिकली सांगते. जे आज डॉक्टर संख्रेच्या बोलले की पेशंट डॉक्टर रिलेशनशिप जे प्रकरण चाललेलं आहे त्याच्यासाठी जबाबदार फक्त डॉक्टरकडनं कमी किंवा सोसायटीचं हे सगळीकडे प्रॉब्लेम्स येत आहेत. पण डॉक्टरांचं चांगलं काम हे समाजापर्यंत पोचवून त्यांच्या पाठीवर थोपटून त्यांचं उत्कृष्ट काम होतं आहे ह्याची जाणीव देणं, ह्या बातम्या करणं, असे काही कार्यक्रम उपकरणं तुम्ही जे राबवता त्याच्यामुळे समाजाला एक वेगळा मेसेज मिळतो. कारण आता सगळं जे बिघडत चाललेलं आहे त्याच्यात बातम्यासुद्धा सगळ्या रोज वाईटच येत असतात. कुठे खून झाला, कुठे हे झालं, कुठे ते. त्याच्यात चांगल्या बातम्या वाचायला लोकांना खूप इच्छा असते आणि असं काही चांगलं वाचलं की त्याच्याबद्दल. त्यामुळे ह्यांचं काम तुम्ही जे पुढे समाजापर्यंत नेताय त्याच्यात तुमचा खूप म्हणजे मी अभिनंदन करते आणि आभार मानते. आणि हे गरज आहे. कारण जसं डॉक्टर संत्रेच्या किंवा डॉक्टर श्रीखंडे बोलले की आता आपलं जे समाजात बिघडत चाललेलं आहे तर त्याच्यासाठी सुरुवात म्हणजे जे करेक्टिव्ह मेजर्स, मी एक व्याख्यान देते, मेडिकल प्रोफेशन इज एलिंग हू विल ट्रीट इट. की आता मेडिकल प्रोफेशनच आजारी झाले तर त्याचा इलाज कोण करेल? तो फक्त डॉक्टर नाही करू शकत, तो समाजाला करावी लागेल. त्याची जाणीव समाजाला करावी लागेल. डॉक्टर हा आपला दुश्मन नाही आहे, त्याला नुसतं कोर्टात द्यायचं किंवा त्याला हाणून काढावं हे किती चूक आहे हे समाजाला ह्याची जाणीव करून देणं तुमच्यासारख्या लोकांनी केलं पाहिजे.
आणि त्याच्यावर तुम्ही काल डॉक्टर्स डेला मी मेसेजसुद्धा दिला की तुम्ही डॉक्टरवर ट्रस्ट करा, त्याच्याकडनं बातम्या म्हणजे इन्फॉर्मेशन ठेवून नका. गुगल सर्च करून तुम्ही आपला इलाज न करता डॉक्टरला नुसतं क्वेश्चनिंग करू नका. असं ह्या काही गोष्टी समाजाला कळवल्या पाहिजे. त्याबरोबर डॉक्टरांनाही शिकवते की स्टुडंट्सपासनं, जसं त्यांनी सांगितलं मेडिकल एज्युकेशन बदलतं आहे आणि ह्याच्यात व्हॅल्यू सिस्टम जात आहे. त्याची पण चूक कोणाची आहे? घरोघरी व्हॅल्यू सिस्टम जायला लागली आहे. मग डॉक्टरचीच फक्त काय चूक आहे? समाजाची चूक आहे. नीट UGची परीक्षामध्ये पेपर लीक होतो, करप्शन रॅम्पंट आहे. ह्याच्यात कोणाची चूक आहे? समाजाची चूक आहे. तर ह्याच्यात सगळ्यांनी एकत्र काम करावं लागेल, कारण तेव्हा जेव्हा व्हॅल्यू सिस्टम आपण परत आणू तेव्हा आपला समाज सुधारेल. आता नाशकांच्या लोकांना माझं खास काय हे आहे की मी इथे आल्यापासून मी ह्या शहराच्या प्रेमात पडलेली आहे. कारण मिलिटरीच्या सगळीकडे राहून आल्यानंतर सुद्धा इथलं वातावरण, इथले लोक हे काही अप्रतिम आहेत. मोठ्या शहरातलं कल्चर अजून लागलेलं नाही आणि म्हणून जे ग्रामीण भागात सुद्धा तुम्ही कामं करता ह्या रिव्हिजनमध्ये त्याचं खरंच कौतुक आहे. आणि तिथे अजूनही पेशंट डॉक्टर रिलेशनशिप राहिलेले आहे, कमर्शियलायझेशन झालेलं नाही आहे. तर चूक कुठे आली की आपली सिस्टम बदललेली आहे. मेडिकल एज्युकेशन आणि हेल्थ हे कमर्शियलाइज झालेलं आहे, कॉर्पोरेटाईज झालेलं आहे. त्यामुळे तो बिझनेस मॉडेल आलेला आहे. मग त्याच्या डॉक्टरांची काय चूक? हे आपण समाजानेच केलेलं एक चूक झालेली आहे. तर त्यामुळे आपल्याला डॉक्टर्सना असे छोट्या छोट्या जागी चांगली सेवा देऊन हे बदलायचा प्रयत्न करावा लागेल. पण आपण जे वादळ यायला लागले, जी सुनामी आलेली आहे त्याला आपण थांबवू शकत नाही. तर त्याच्यासाठी जसं मी म्हणले डेटा कीपिंग पाहिजे, पॉलिसी बेस्ड ऑन डेटा सिस्टम्स पाहिजे, चेंजेस इन सिस्टम्स पाहिजेत. पण त्यापेक्षा पुढच्या जनरेशनला डिजिटल टेक्नॉलॉजी वापरून आरोग्य म्हणजे आपण कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत पोहोचू. आणि मला अत्यंत आनंद होतोय की महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने या सगळ्या कल्पना घेऊन रिसर्च फॉर पब्लिक असे आम्ही काही उपक्रम राबवले आहेत. नाशिकमध्ये सुद्धा नासेकल प्रोजेक्ट 18 विलेजेस घेऊन, कारण स्टुडंट्सना नुसतं थिअरी न शिकवता त्यांनी कम्युनिटी आउटरीच करावं म्हणून आपण सुरू केलेला जो ब्लॉसम प्रोजेक्ट, जिथे कमिशनरच्या याच्याकडनं 18 विलेजेस घेऊन आम्ही सगळ्या आदिवासींच्या केअर आणि त्यांचं आरोग्य विद्यापीठाने हे घेतलेलं आहे, त्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्याच प्रकारे आम्ही समाजासाठी अजून आउटरीच प्रोग्राम्स कसे करायचे आणि डिजिटल टेक्नॉलॉजी, कारण कॉलेजेस मशरूम होत आहे. अजून 8 कॉलेजेस शासनाने सुरू केलेले आहेत. फॅकल्टी कुठे आहे? तर आपण पण असं म्हटलं तर बघितलं तर आपलीच पोरं बाहेर देशात चायनाला आणि युक्रेनला जाऊन अभ्यास करतात. त्यामुळे त्यांना आपल्या स्टुडंट्सना इथे आपल्याला त्यांना शिकवायची संधी दिली पाहिजे. डिस्ट्रिक्ट लेवलला कॉलेजेस, पण आपण डिजिटल टेक्नॉलॉजीचा वापर करून त्यांना कॉम्पिटन्सीज कशा शिकवता येतील ह्याच्यावर खूप विचार करून महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने ब्लू प्रिंटिंग म्हणा, कमिशनसाठी सुद्धा पुष्कळ काम केले. आणि माझी फक्त विनंती नाशकाच्या लोकांची आहे की तुम्ही सगळे पुढे या, आपण एकत्र, कारण महाराष्ट्र राज्य हे नेहमी रेव्होल्युशनरी राहिलेले, हॅज लेड द नेशन, त्याच्यापासून आपण फॉलोअर्स बनलेलो आहे. तर आपण जर एकत्र आलो तर वी कॅन ब्रिंग अबाउट अ चेंज ॲज अ कलेक्टिव्ह कॉम्पिटन्स. इंडिव्हिज्युअल ब्रिलियन्सला जागा नाही आहे, कलेक्टिव्ह कॉम्पिटन्सची गरज आहे. तर त्यामुळे IMA सारख्या किंवा सोसायटीजना मी आल्या सुद्धा आमंत्रित केलं होतं. आणि आय एम व्हेरी हॅपी की डॉक्टरांनी आमच्यासाठी यू ऑल मस्ट विजिट द कॅम्पस. माझा दुसरा विचार आहे नाशकांच्या याच्यासाठी की आपल्याकडे कुंभ येणार आहे आणि मी अशी कल्पना मांडलेली आहे शासनासमोर की हा कुंभ वेगळा करूया, आपण ह्याला वेलनेस कुंभ करूया. कारण नाशिकमध्ये आयुर्वेद, होमिओपॅथी सगळ्या तऱ्हेचं हे आहे आणि डॉक्टर हा फक्त आजारात आपल्याला कामी न येऊ, त्याच्याकडे आपण आपलं आरोग्य ह्याच्यासाठी जाऊ, अशी कल्पना आपल्याला समाजाकडे मांडली पाहिजे. आणि डॉक्टरांनी इलनेस न बघता वेलनेस, आणि मी नेहमी म्हणते तसं जर आपल्याला बदल करायचा आय काढून टाकावं, मी काहीच करू शकत नाही, आपण करू शकू. त्यामुळे इलनेसमधला आय काढून टाकूया, वेलनेसमधला वी घेऊन येऊया
तेव्हा आपण सगळे मिळून ह्याच्यात बदल करू शकू. अशा काही कल्पना खूप आहेत आणि आपल्या सगळ्यांचा मला साथ मिळो आणि देशदूत सारख्या न्यूजपेपरनी जी म्हणजे उपक्रम राबवला आहे ह्याच्याबद्दल पुन्हा एकदा मी अभिनंदन करते आणि सगळ्या विनर्सना आज मी स्पेशल कॉंग्रॅच्युलेशन्स. मे यू बी अन एक्झाम्पल, बिकॉज मिलिटरीत एकच गोष्ट शिकवली जाते की लीड बाय एक्झाम्पल विथ युअर फीट ऑन द ग्राउंड, रूल विथ युअर हेड बट लीड विथ युअर हार्ट. ह्यानी आपल्याला पुढे जाणं शक्य होईल. धन्यवाद. जय हिंद. नमस्कार मॅडम, तुमचे प्रथम फार फार आभार मानतो, कारण तुम्ही जे इलनेस टू वेलनेस हा जो विचार मांडलेला आहे त्याच्यावर देशदूत नक्कीच पुढची विचार आमच्या वर्तमानपत्रातून मांडेल. आजचा जीवन संजीवन पुरस्कार करताना आम्हाला फार प्रेशर होतं, कारण तुम्ही जी वेळ दिली होती 5 ते 6 ही वेळ मांडणं आणि ह्या कार्यक्रमामध्ये सर्व पुरस्कारार्थींचा सन्मान करणं हे आमच्याकरता फार मोठं चॅलेंज होतं. बट येस, वी डिड इट आणि वेळेत आम्ही हा कार्यक्रम आटपला त्याच्याबद्दल थँक्यू. आणि आताच मी जाहीर करतो की आजचा कार्यक्रम संपलेला आहे. वी आर कन्क्लुडिंग दिस.